ही कंपनी भाजपचे राज्यसभेचे खासदार हा. त्यांची कंपनी. पाण्याचा प्रश्न, कांद्याचं मार्केट, MIDC चे MAP, 3 प्रश्नाला पूर्ण आमचं गाव वैतागलेलं आहे. हा. साऱ्या जगाचा महाराष्ट्राचा कचरा एक ठिकाणी जमा करतात. हा. त्याचं केमिकल खराब पाणी आमच्या वड्याला येतं. दूषित पाणी झालेलं आहे पूर्ण गावाचं. दुसरी बाजू इतकी नुकसानकारक आहे, हानिकारक आहे. बरं, इथल्या स्थानिक पोरांना रोजगार आहे का? आणि पोरांना आहे कचरा उचलायचं, कुठं काय करायचं, हा. झाडू मारायचा. जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम कंपनीने केलेलं आहे आमचं. बरं, गुंड आणून आमच्या पोरांना हाणामारीचं काम करून अशा भरपूर केशी पण घडलेल्या आहे आमच्या गावात. हा. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे तुमचं सर्वांचं मनपूर्वक LS मराठी न्यूज चॅनल वरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची, कारण तुम्ही म्हणता ना, आता आनंदाची बातमी काय, आपलं 3 दिवस झालं शोध सुरू झालाय आणि 3 दिवसात एवढा चांगला ग्रामीण भागातून जनतेचा प्रतिसाद येतोय की प्रत्येक जनतेला वाटतंय हा चॅनल आपला आहे, हा चॅनल आपला आहे आणि आपला चॅनल आहे, कारण सर्वसामान्यांचा चॅनल आहे. आज मी आलोय निमगाव भोगी येते आणि जनतेचा एवढा चांगला प्रतिसाद आहे ना, प्रत्येकाला वाटतंय हक्काचा चॅनल म्हणजे LS मराठी न्यूज चॅनल. ऊन रखरखतंय, पण जनतेच्या प्रेमामुळं मी जरी तापत असलो, माझं डोकं जरी तापलेलं असलं, तरी मनात मात्र जनतेच्या प्रेमाविषयी काय मोलावा आहे. त्याला तर मग आता जनतेकडे जाऊया आणि एकदा जनतेकडे दृश्य दाखवूया. या कार्यक्रमाला आपल्या चर्चेसाठी बोलण्यासाठी महिला सुद्धा आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, बाकीची मीडियावाले गेल्याच्या नंतर महिला येतात का नाही ते माहित नाही, पण मीडियावालीची गेल्याच्या नंतर एखादा मीडियावाला शेतकऱ्यांची बाईट घ्यायला गेलं तर त्याला मात्र लोक बोलतात तुम्ही येऊ नका, तुम्ही TRP साठी येतात. पण आमच्या विशेष म्हणजे आमच्याकडे उलटे बरं का, आम्ही आल्याच्या नंतर त्यांना वाटतं हक्काची माणसं आल्यात, ओवळायची त्याची त्यांनी तयारी केलेली आहे. ताईंचा दिवा विजायच्या आता आपण जाऊया, कारण बरेच वेळ थांबलेले आहे. मित्रांनो, आपण जरी गोड खाल्लेलं असलं तरी आपण जनतेसाठी तिखटच आहोत बरं का. म्हणजे जनतेचे प्रश्न मांडायचे म्हणलं की जिभेवरती थोडी मिरची आणावंच लागते. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, शो आपला धडाकेबाजच होणार आहे. आणि जनतेचा गोडवा नेमकं कसा आहे, जनतेत किती सरकार विषय गोडवा आहे आणि आज शेतकरी, आता मेन मुद्द्याकडे येऊया. हे ओवाळणे वगैरे झाले, आता करूया छोटा पुढारी विशेष LS मराठीवरती. त्याआधी आपण सर्वसामान्य जनतेचं प्रथमतः महिला भगिनींचं आपल्या शो मध्ये मनपूर्वक स्वागत करूया, कारण एवढ्या उन्हातून ती काम करत असताना इथं आलेत, त्यांच्याबद्दल आभार. नमस्कार दादा, काय चाललंय, कशा आहात? काय निवांत एकदम. काय राव तुमच्याकडे ऊन आहे, किती तापमान आहे राव तुमच्याकडे? आहे ना, तापमान आहे ना. आता काय पाणी नाही वगैरे काय नाही. पाणी नाही नाही ना, पाण्याचा सध्या अडचण आहे. बरं, पाऊस व्हायला पाहिजे. पाऊस झाला पाहिजे, बरोबर आहे. सगळेच बळीराजा आता म्हणतायत पाऊस झाला पाहिजे, पण आता वळसे पाटलांचा मतदारसंघ बरोबर ना? हो, वळसे पाटलाचा मतदारसंघ. हा, वळसे पाटला साहेबांचा मतदारसंघ म्हणजे अनेक वेळा आमदार राहिलेले आहेत, अनेक वेळा मंत्री राहिलेले आहेत. शो मध्ये काय चुकलं तर सांगत चला बरं का, नुसतं ऐकायचं नाही, बोलायचं बी. बरोबर आहे का? आमदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत. आणि जर आमदार मंत्री यांच्या मतदारसंघात जर पाण्या वाचून वंचित म्हणायचं असेल तर मग मला खरं सांगायचं, हे निवडून देणाऱ्यांचं अपयश म्हणावं लागेल का निवडून येणाऱ्यांचं अपयश म्हणावं लागेल? देणाऱ्यांचा अपयश. का बरं? का बरोबर? मग निवडून येणाऱ्यांचं नाही, सरपंचाला विचारा, तेच तुम्हाला सरपंच साहेबांकडे बी जाणार आहे. येतो. नाही, इथं कार्यकर्ता कोणी नाही, इथं सर्वसामान्य जनता. बरं, का तोंड बघून इंटरव्ह्यू करायचा नाही, सर्वसामान्य जनता काय बोलते हे बघायचं. बरं, पाणी नसल्यामुळे काय अडचण येते? काय अडचण आहे? सगळे मालाला बाजार भाव नाही, काय नाही. काय शेतकरी आता अडचणी सध्याला. आता बरं, सरपंच साहेब पुढे. नमस्कार साहेब, लय घाबरायचं नाही, आपले सारे प्रश्न आहेत, लय टेन्शन घ्यायचे नाही बरं का.
काय चाललंय बाकी? बाकी व्यवस्थित आहे, तब्येत पाणी अगदी मजेत आहे. बरं, काय म्हणतोय गावगाडा, काय म्हणतोय? गावगाडा अगदी व्यवस्थित चालू आहे, हा पण आता पाण्याचा प्रश्न हा आणि कांद्याचं मार्केट आणि MIDC चे MEPL ह्या 3 प्रश्नाला पूर्ण आमचं गाव वैतागलेलं आहे. बाकी जरी तुम्ही म्हणत असाल तर तुमचा गृहमंत्री वळसे पाटील आहे, ते सुद्धा लक्ष देतात, बरोबर पण आहे. वरल्या सरकारमुळं त्यांचा न विलाजाने इथं MEPL आणि पाण्याचा आणि कांद्याचा प्रश्न बरोबर आहे. आज शेतकरी कांद्यासाठी मरायला लागले. मरायला लागला. बरोबर आहे, शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे. आजही बी कांदा वखरीच्या काही बाहेर फेकल्या, 7 आणि 8 रुपये बाजार आहेत. बरोबर आहे. आजही बी आरणी भरून सडून चालल्या. तिथं गारपेट झाल्यामुळं आधी कांदा आमचा लुस्कानीत आहे. मध्ये आम्हाला 1 महिन्यापूर्वी 2 पाऊस गारपेटीचं फुल झालं, त्याच्यामुळं आमचं कांदा त्यावेळेस बाहेर पडलेलं होतं, ते आता सडायला लागलं. बरोबर बरोबर म्हणजे कांद्याची फार मोठी लुस्कान आहे. बरोबर बरोबर आणि गावात हे 80% कांद्याचं पीक आमचे आहे. बरोबर, म्हणजे कांदा अग्रेसरच म्हणावं लागेल तुमचं गाव. अग्रेसर. बरोबर. MIDC पाण्याचा मुद्दा तुमचा बरोबर आहे. आणि MIDC काय म्हणत होते तुम्ही? MIDC जी MEPL कंपनी आहे महाराष्ट्र पॉवर, हा ती कंपनी साऱ्या जगाचा महाराष्ट्राचा कचरा एक ठिकाणी जमा करतात. हा त्याचं केमिकल खराब पाणी आमच्या ओढ्याला येतं, त्याच्यामुळं हा. जवळजवळ 20 किलोमीटर MIDC पासून तर नदीपर्यंत पाणी ह्या एरियात वापरायला आणि पिण्याला बाहेरून पाणी आणतं. आज रोजी विकत पाणी प्यायला इथं म्हणजे आहे. तुम्हाला पाणी विकत घ्यावं लागतंय विकत पिण्यासाठी. घ्यायला लागलं. कारण त्या कंपनीमुळे. दूषित पाणी झालेलं आहे पूर्ण गावाचं. बरोबर आहे बरोबर आहे. आणि आता जे MIDC जवळ एक 30 ते 40 एकर क्षेत्र आहे, हा त्या पाण्यामुळे असं वंचित खाटे, हा. तिथं एक पीक सुद्धा कसलं ते येत नाही, साधी मिरची सुद्धा येत नाही. बरोबर बरोबर. उभी झाडं लिंबाची ही सुद्धा जळून गेले. तुम्ही म्हणजे जर लिंबाची उभी झाडे जळत असतील हा, तर माणसाच्या शरीरासाठी आता काय किती होतं? घातक असेल. अशी इथं किडण्या खराब होऊन आज आमच्या गावात 10-5 केशी झाल्यात आणि अजूनही आहेत. बरोबर बरोबर. हा प्रश्न मोठा गंभीर आहे. आजही आम्हाला पाणी सोने सांगीवरून तिथं विहीर खोदून तिथून पाणी पुरवठा होते. बरोबर आहे. सोने आज सांगवी किती आंघोळीला आहे तुम्ही? सोने सांगवी इथून 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर तिथून पाणी आणावं लागेल. तिथून पाणी म्हणजे आणते. एवढं दुर्दैव आहे. दुर्दैव आहे. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात भयानक प्रश्न म्हणजे त्या कंपनीचं जे सांडपाणी येतंय, ते कचरा येतंय, त्यांनी बघितलं पाहिजे. खराब पाणी या गावाला मिळते, सगळ्यात खराब पाणी. हा केमिकल युक्त, की लिंबाची झाडं उभ्याने जळताय. लिंबाचं नाही, सगळी झाडं जर उभ्याने चढतायत तर मग जनावरांच्या पाण्यासाठी काय असेल? माणसं कशी असतील? जनावरं मृत्युमुखी पडतात, डायरेक्ट. आणि डायरेक्ट जनावर हा. मृत्युमुखी पडतात. त्यानंतर जे जमिनीची मृदा आहे ती सुद्धा दूषित झालेली आहे, खराब झालेली आहे. बरोबर त्यामुळे पिकं जोमदार येऊ शकत नाही. बरोबर आहे. मा- जमिनीची हा. कॅपॅसिटी कमी होत चालली आहे. व्यक्तींनी जर आंघोळ केली त्या पाण्याने तर ते शरीरावरती चट्टे येतात, विविध प्रकारचे कातडीचे रोग लोकांना झालेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर म्हणजे एवढी भयानक परिस्थिती. एवढी भयानक परिस्थिती आहे. अनेक लोकांच्या किडन्या खराब झाल्या आहेत, काही आता हॉस्पिटलमध्ये डायलिसिसवर आहेत आणि काहींना तर आपला जीव गमावा लागलेला आहे. असं ह्या केमिकल मुळे या ठिकाणी या गावात फार मोठं संकट आहे. बरोबर आहे. हा. म्हणजे एकंदरीत विकास होत चाललाय, हा. पण विकासाच्या नावाखाली कुठेतरी गावाचा जीव पण जात चाललाय. निश्चितच हा. विकास होत चाललेला आहे, पण ती दुसरी बाजू हा. इतकी नुकसानकारक आहे, हानिकारक आहे. बरोबर. पुढं जवळ 40-50 वर्ष पुढे भविष्यामध्ये हे गाव उन्नती व्हायला अडचण निर्माण होणार आहे. बरोबर. अशा प्रकारे ह्या कंपनीमुळे आम्हाला बरोबर मोठं नुकसान झालं पाहायला मिळते. बरोबर आहे. म्हणजे जर माणसाचे किडनी जर फेल व्हायला लागले, हा. अनेक पेशंट येत तिथं हॉस्पिटलला सुद्धा जिवंत आपण पुरावे पाहतोय. म्हणजे याच्यासारखी भयानक परिस्थिती नाही. तुम्ही त्या शेळ्या कंपनीला विरोध करत नाही का? त्याचा अनेक निर्णय. वेळा आंदोलन वगैरे केली, गावचे हा. सरपंच असतील, ग्रामस्थ असतील, हम्म. ज्यांच्या शेतावर परिणाम झालेला आहे, जनावर मरण पावलेले आहे, हा. अशा अनेक लोकांनी आंदोलन केलं. माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उदयजी सामंत मंत्री साहेब यांचे पण या ठिकाणी मार्गदर्शन पर झालं. परंतु ती काय जी कंपनी आहे ती हा. कंपनी काय या ग्रामस्थांना किंवा कोणत्या प्रकारचं सहकार्य करत नाही आणि ज्या काय आमच्या अटी त्या मान्य करत नाही आणि त्यांचं हा, ते म्हणजे काम उद्योग मंत्री जे आहेत हा. ते उद्योग आणायचं बघतायत, हा. पण जनतेला कसं उद्ध्वस्त होता वाचता येईल हे बघत नाहीत हा, म्हणायचं. हे बघत नाही, याच्याकडे हा. लक्ष देत नाहीत. त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हा. नाही तर भविष्यात आमचं गाव फार मोठ्या नुकसानीला आम्हाला तोंड द्यावं लागेल. बरोबर आहे. वित्त आणि मनुष्य आणि
मोठ्या प्रमाणात होईल, आर्थिक हानी तर होणारच आहे बरोबर त्याच्यामध्ये नाही, परंतु मनुष्य हानी सुद्धा भविष्यामध्ये होऊ एक शकते. बरं आर्थिक हानी झाली तरी माणूस ऍडजस्ट तरी करू आम्ही ते शकतो. सोसू शकतो हा, आर्थिक जगणं हानी. ऍडजस्ट हा. करू शकतोय. परंतु हे लहान मुलं हा. जे प्राणी आहेत, शेळ्या मेंढ्या आहेत, पशु आहेत, ते या ठिकाणी मृत्युमुखी पडतात. बरोबर ते याच्यावर काहीतरी उपाय झाला पाहिजे, कुठेतरी आवाज उठला पाहिजे. आपल्या माध्यमातून जर आणखी काही याला आपण प्रेरणा नाही, दिली, नक्कीच, उत्तेजन नक्कीच. दिलं तर निश्चितच आम्हाला चांगला आधार मिळेल. फक्त नक्कीच नक्कीच आपला चॅनलच नेत्यांचा चॅनल नाही तर सर्वसामान्यांचा. इथं काही एडिट होत नाही, इथं काही कट होत नाही आणि कोणाचा फोन आला तरी शो काही थांबत नाही. आजोबा मला तुमच्याकडे यायचंय. आजोबा नमस्कार. एक मिनिट दर्शन घेतो आधी. कशा आहात तुम्ही? तब्येत काय म्हणते? आमची तब्येत बरी आहे, पण त्या घाण पाण्याने बेकारी झाली ना. बेकारी झाली ना? हा, काय वाटतंय का कंपन्या मुळावर आल्यात? कंपनी काय बेकारी तिथं माणसं आजारी पडायची बारी आली. हा, हे असं खोकला होतं. वे, असे काही वे आजार व्हायला आजार लागले. म्हणजे काय खोका हा. भेटी अशी लोक होत्यात. म्हणजे कंपन्या नव्हत्या तेव्हा तुमचं चांगलं आयुष्य होतं म्हणायचं. आधी चांगलं अजून का डॉक्टर का नाही गेलो, पण याच्या पुढे टोचायची बारी आली आम्हाला. बरोबर आहे बरोबर आहे. हा. म्हणजे तुमचं वय काय असेल ते असेल. आता आता उभ्या मग- आयुष्य- हा 73, 74, 75 वर गेले. हा, म्हणजे 75 वर्षात कधी डॉक्टर बघायची वेळ नाही आली. नाहीच. पण या कंपनीमुळे रोज एक डॉक्टर ठेवा लागतो. मग बदलायचीच बारी आली. बरोबर आहे बरोबर आहे. पण मला सांगा, लोक म्हणतात कंपनी आली की विकास होतो विकास होतो. विकास होतोय का? आमच्या मरणाच्या सांडाला बसल्यात ती येऊन. हा, हा. आम्हाला मेली किती लोक. बरोबर आहे तिथं. बरोबर. बरं, इथल्या स्थानिक पोरांना रोजगार आहे का? आणि पोरांना आहे कचरा उचलायचं, कुठं काय करायचं, हा, झाडू मारायचा, हा, झाडू पोछाती हा. मारायची. कंपनी नाही. गेटवर वॉचमॅन, हा, किस चापायला, बरोबर आहे, अशी बरोबर. अशी काम आहे त्यांना गाव स्थानिक हा, माणसाला. म्हणजे जमिनी काय कामं द्यायची म्हणून नको ती कामं हा, द्यायची. मग आता काय करता, पोट भरणं म्हणून जाऊन देत आपलं झाडी त्यात, हा, कचरा उचलत, कुठं काय करतात. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात मोठी हानी तुमच्या गावाची झालेली पाणी जरा दूषित पाण्यामुळे हे बघितलं का? या अशी परिस्थिती होती. दादा या की पुढे राव, माग काय करताय एवढं काय चाललंय? लयच मोठा प्रश्न आहे राव तुमच्या गावात. शेतीचा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालाय. महाराष्ट्र पॉवर या कंपनीमुळे जे दूषित पाणी आहे, त्या हम्म. दूषित पाण्यामुळे जवळजवळ आमची 1100 ते 1200 एकर शेती हम्म. नापीक होत चाललेली आहे. हा. आणि ती कंपनी मोठ्या राजकीय नेत्यांच्या वरदस्ताखाली चालू आहे. हा, आणि आम्ही म्हणजे कोणी किती तिथं आंदोलन बघायला करा, किती काही करा, हा, पण ती कंपनी आमच्या गावचं आणि स्थानिक लोकांचं कोणतंही म्हणणं ऐकून न घेता राजरोसपणे ते दूषित पाणी, रोज केमिकल युक्त पाणी आमच्या गावाकडे सोडलं जाते आणि त्या सोडलेल्या पाण्यामुळे शेती अतिशय नापीक होत चाललेली आहे. बरोबर आहे. हम्म. म्हणजे यांची तरी काय हिंमत होते, पण नेत्यांचा वरद हस्ते असल्यामुळे चालायचं. कानात बुळ घातल्यावर ऐकायला नाही येत. त्याच्याकडे गेलं का, एका नेत्याकडे गेलं का तो म्हणतोय माझ्याकडे काय नाही, त्या नेत्याची कंपनी आहे त्याच्याकडे गेलं का तो म्हणतोय माझं काहीच नाहीये. हा, त्याच्यामुळं हा सगळा मुद्दा यांनी हा. प्रत्येक आमच्या मुळावर घातलेला आहे. हा महाराष्ट्र बरोबर, पॉवरचा बरोबर. मुद्दा आम्हाला कोणीही त्याच्यात हे करत नाही. बरोबर आहे. हो. म्हणजे लोकांना कंपनी आल्या फायद्याचे होते, रोजगार भेटतो, पण तुमचं जीवनच उद्ध्वस्त करण्यासाठी उद्ध्वस्त कंपनी आली करण्याचं- म्हणायचं. हो, जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम कंपनीने केलेलं आहे आमच्यावर. बरं, मला एक बेसिक प्रश्न आहे विचारायचा आहे. किती टक्के तुमचं उत्पन्न घटलं असेल बरं ही कंपनी आल्यापासून? 80% उत्पन्न घटले आणि वरच्या 80%? साईड हो, आणि वरच्या साईडला गेलं तर 100%च घटले. हा, म्हणजे त्या विहिरीमध्ये आज मोटर टाकलेली 12 वर्ष झालं, हा, ती मोटर पण लोखंडी मोटर आहे. अक्षरशः तिचा हे झाला, कोळसा झाल्यासारखं झाले, काळी पडली मोटर ती. डायरेक्ट. एकही तिचा अवजार कामाला येणार नाही. आमच्या भंगारवाला सुद्धा ती मोटर आमच्याकडून घेत नाही. अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आज. बरोबर आहे बरोबर. म्हणजे पाण्यामुळे भांगरवाला सुद्धा मोटर मोटर घेत नाही, बरोबर आहे गंजून गेली मोटर पूर्णपणे. बरोबर आहे. आणि इथल्या स्थानिक पोरांना तर रोजगाराची रोजगारचा विषयच नाही आम्हाला. रोजगाराला निमगाव भोगीकडे हा रोजगार नाही आम्हाला ना. ग्रामपंचायतला फायदा आहे कंपन्यांचा, हा, एमआयडीसीचा. आम्ही खाली 2 किलोमीटर अंतरावर आहे फक्त हा. एमआयडीसीला, पण आमच्या निमगाव बोगीला ना कोणताही फायदा नाही एमआयडीसीचा. एमआयडीसीचा कोणताही रुपयाचाही फायदा नाही आमच्यावर. एकही पोरग नाही इथं. एक वर्ग थोडीफार स्थानिक लोक कामाला आहेत, हा, परंतु जो ग्रामपंचायतला कर असतो हा, तो आमच्या गावाला 1 रुपयाचाही कर या ग्रामपंचायतला भेटत नाही. कारण हा. आमच्या हद्दीमध्ये एकही कंपनी नाही. दुसऱ्यांच्या हद्दीमध्ये कारेगाव, डोकसांगवी, परत इकडं रांजणगाव, हा, कडलवाडी या हद्दीमध्ये ह्या कंपन्या निर्माण झाल्या आणि तो घाण, सर्व घाण आमच्याकडे येऊन पडायला म्हणजे लागली. तिकडे त्यांना फायदा झाला. त्यांना फायदा आणि झाला त्रास आणि तुम्हाला झाला. आम्हाला आणि आमची स्थानिक पोरं जर काम मागण्यासाठी जर गेली, एखाद्या कंपनीच्या गेट समोर जर आंदोलन केली, मोठाली स्थानिक लोक गुंड आणून आमच्या पोरांना हाणामारीचं काम करून अशा भरपूर केशी पण घडलेल्या आहे आमच्या हा, गावात. हा. स्थानिक लोकांना, आमच्या गावातील युवक तरुणांना बरं पाहिजे. हाणमार करणे,
हा. अशा तुम्ही काय कंपनीत काम मागण्यासाठी आलं, म्हणजे आम्ही म्हणजे सगळं जागा आपली, महाराष्ट्र आपला हा आणि दादागिरी त्यांची. त्यांची, आणि हा. आम्हाला त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं आमच्या स्थानिक लोकांना, या ठिकाणी निमगाव लोकांना ह्या कंपन्या काम देत नाही, हा. आणि सगळं त्यांची घाण आम्हाला, हा. आणि खायला म्हणली तर खायला ती, म्हणजे असा प्रकार हा सर्व एमआयडीसीचा चालू आहे आज रोजी. बरोबर आहे, नक्कीच. पण MIDC चालू करत असताना त्यांनी तुमच्या गावकऱ्यांना विचारात घेतलं होतं का? काय काय आश्वासनं दिली ती? त्या टायमाला ज्यावेळेस कंपन्या हा. तुम्हाला पाणी देऊ, लाईट हा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो महाराष्ट्र इन्व्हायरमेंट पॉवर लिमिटेडने हा. आमच्या गावाला असं फसवलं की या ठिकाणी हा. लाईट निर्माण होणार आहे, हा. आणि हीच लाईट ह्या पंचक्रोशीतील गावांना आम्ही फुकटमध्ये देणार आहे. परंतु आजपर्यंत त्या कंपनीमध्ये एक युनिटही लाईट तयार झालेली नाहीये. हा. ही सगळ्यात मोठी आमच्या गावाला त्यांनी फसवणूक केलेली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बरोबर, नेमकं फसवणूक केली. मग तुम्ही गुन्हे दाखल वगैरे केले का नाही त्या कंपनीवर? त्या कंपनीवर इथून पाठीमागे भरपूर आंदोलनं केली, रस्ता रोको केले, हा. जनावर कंपनीचे गेट समोर नेली, हम्म. पण त्याचा कोणीही त्या ठिकाणी कोणीही मंत्री येऊन विचार केलेला नाही. हा. आंदोलन वरूनच मजबूत हात असल्यामुळे सर्वसामान्य जनता मिली काय आणि जगली काय? याचा कोणी विचारच केलेला हा. नाही. आणि दुसरी गोष्ट तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचे, निमगाव भोगी ही 100% हा. शेती करणारा बागायतदार हा भाग होता. हम्म. या निमगाव भोगीला 3 कॅनेल होते, हा. डिंब्याचं वरून पाणी जात होतं, हा. पण ही महाराष्ट्र MEPL कंपनी आल्यामुळं सर्व भाग जमिनी नापीक झालेला आहे. हा. आणि या नापीक झाल्यामुळे शेतकऱ्याचा जीव मुठीस आलेला आहे. त्यांना फाशी द्यावा का जगावा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. थोडाफार या ठिकाणी काही लोक शेती करणार आहे, ते कांदा आणि ऊस हे पिकवित होते. या ठिकाणी कांदा पिकवित असताना भरपूर अडचणी येत आहेत. त्यांना लाईट मिळत नाही वेळेवर, हा. आणि लाईट मिळाली नसल्यामुळं त्यांना या ठिकाणी शेतीला कांद्याला पिकवायसाठी भरपूर असा खर्च येतो. या ठिकाणी बरोबर आहे. कांद्याला पिकवायला खताच्या किमती वाढलेल्या आहेत. रात्री अपरात्री भरायला गेलं तर या ठिकाणी वाघाची भीती आहे. बरोबर. वाघाची भीती असताना या ठिकाणी सरकारला जाग येत नाही. या ठिकाणी बिवट परवण क्षेत्रामध्ये गाव असताना सुद्धाही या गावामध्ये लाईट लोड शेडिंगचं प्रमाण जास्त होत आहे. बरोबर. त्यामुळे शेतकरी जगावा का मारावा असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मेन म्हणजे कंपनीने पहिला शब्द दिला, लाईट तुम्हाला मोफत देऊ, आणि सगळ्यात महत्वाचं लाईट दिल्याच्या नंतर गावाला वाटलं एक आशा असते चुकी होईल, पण अजून एक काही ही घरात लाईट लागलेली नाही. ते बघूया आपण समीकरण. दुसरी महत्वाची गोष्ट, 3 सोर्स होते तुम्हाला पाण्याचे, हा. पण आता पिण्यासाठी पाणी नाही. पिण्यासाठी पाणी नाही, आणि म्हणजे तिन्ही कोण पाणी येत होतं तिन्ही तुम्हाला? पाण्यात येत होतं, पण पाणी नापीक जमिनी झाल्यामुळं, ह्या केमिकल युक्त क्षार जमिनीत पसरल्यामुळं इथं माणसांनाच आजाराचं प्रमाण बहुत जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. कोणाला किडनी स्टोन होतोय, कोणाला किडन्या फेल होतोय, कोणाला त्वचा रोग होतोय, कोणी म्हणजे मूत्रबधिर अनेक आजार होतोय. व्हायला लागले. जनावरांसाठी जनावर पाणी पिली तर ते गाभण राहत नाही, कोणी लुळी पांगली होतात. असं मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे. शेतकऱ्याची उपजीविका शेती वाचती, शेती नापीक झाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले. बरोबर आहे. नक्कीच एकंदरीत कंपनी आली तर गावचा विकास होतो, शहराचा विकास होतो असं म्हणतो, पण शहराचा विकास न होता कंपनी आल्यामुळे यांच्यावरती गदा आली. बरोबर ना दादा? बरं, मला आता सांगा, लाईटीचं शेड्यूल कसं असतं इथं? लाईट संध्याकाळी 6 ला संध्याकाळी 10 वाजता येते. 10 वाजता. हो. पण समजा आता आपण शेतकरी वर्ग आहे, संध्याकाळी जनावरांच्या धारा काढायच्या म्हणलं तर मग धारा कशाने काढायच्या? लाईट नसते ना, हा, लाईट नसेल. लाईट किती नसल्यामुळे वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे लाईटीचा? आता हे कमीत कमी 3-4 महिने झाले. बरोबर बरोबर. हो. म्हणजे जे उद्योग मंत्र्यांनी हे उद्योग करून ठेवलेत, ह्याच्यात सर्वसामान्य जनतेचा बळी जातोय का? जातोय ना. बरं, काय अपेक्षा आहे तुमच्या बाबा? अपेक्षा काय आहे? अपेक्षा ही कंपनी बंद झाली पाहिजे. कंपनी बंद झाली पाहिजे. हो. नक्कीच अपेक्षा सर्वसामान्य जनतेची एकच आहे की कंपनी बंद झाली पाहिजे. कंपनी ह्याच्यासाठी बंद नाही झाली पाहिजे, इथल्या स्थानिक पोरांना रोजगार नाही, इथं लाईटीचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा तर विचारूच नका. माहिती बोला, एक मिनिट. हा ही कंपनी भाजपचे राज्यसभेचे खासदार हा त्यांची कंपनी हा अभय संचेती, हा आणि मग त्यांना पण वळसे साहेबांनी फोन केला आमच्या समोर. हा. ते म्हणले मलाच माहित नाही काय चाललंय. त्यांनी ते आता कंपनी असून सुद्धा कंपनी शेजारी 60 एकर क्षेत्र पुन्हा त्यांनी एक्वायर केलेले बरं. त्या कंपनीसाठी. आणि अभय संचे सरांची कंपनी. हा भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत ते. बर. आणि त्यांनीच पुन्हा ती जागा कंपनी असून त्यालाच वैतागलोय आम्ही. नंतर पुन्हा त्यांनी 60 एकर क्षेत्र पुन्हा त्यांनी एक्वायर केले, बर. वाढीव क्षेत्र एक्वायर केले त्यांच्यासाठी. एक्वायर केलं. हा, मग त्यासाठी आम्ही भरपूर आंदोलन केली. पवार साहेब आले, उदय सामंत आले, पंकजा मुंडे आले, सगळे आले. मस्त सगळे पुण्याचे साहेब लोक येऊन कोणी काय ऍक्शन झाकली मुरसावाला काय? हो, काय नाही, कोणी बरोबर काय आहे. बोलत नाही. मला LS मराठीच्या माध्यमातून
अभय सरांना एकच सांगायचे, जनतेने तुम्हाला अभय दिलंय पण जनतेला पण तुम्ही अभय देणार आहो. हा, जनतेचा का भय घेताय तुम्ही? हा अभय सर जरा इकडे बघा. आज इथं महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणीचं मतदानापूर्वीचं चेहरं बघायचं बरं का, आणि आता निवडणुका झाल्याच्या नंतरचं चेहरं बघायचं. तुम्हाला बराच डिफरन्स जाणून येईल. म्हणजे एकतर आधार कार्ड वरचा फोटो आणि लग्न झाल्याच्या नंतरचा फोटो जसा असतो ना तसं चेहरे झालेत, कारण परिस्थितीच तशी झाली. ताई कशा आहात? ठीक आहे. काय म्हणताय, कशी आहे लाडकी बहीण? लाडकी बहीण चांगली आहे तशी. चांगले हप्ते येत आहेत का लाडक्या बहिणीला? हप्ते येतात पण बाकीचे सोन्याचे बाजार वाढलेत, आणखी तेलाचे भाव वाढले, बरोबर. खोबऱ्याचे सुद्धा बाजार असे 400 रुपयावर गेलेले आहे. बरोबर आहे. आणि शेतीच्या मालाचा भाव वाढलाय का? शेतीच्या मालाचं काय 7-8 रुपयावर कांदा आहे का? शेतकऱ्यांनी कसं पिकवायचं, त्याला खर्च आहे जवळजवळ 15 रुपये. बरोबर बरोबर म्हणजे निम्म्या किमतीत म्हणजे नुकसानच आहे सगळ्या शेतकऱ्यांचं. बरोबर आहे. लुचकानाचे म्हणजे त्या आपण एवढा घाम गाळतोय पण त्याला योग्य तो धाम नाही मिळत. काय वाटतंय मला सांगा, आता तुम्ही घर चालवताय या पाण्यामुळे, ह्याच्यामुळे तुम्हाला काय अडचण येते काय? रोजच्या जीवनात आहे ना काय गोष्टीला फेस करावं लागतं? रोजच्या जीवनात म्हणजे आम्ही साधा जर चहा केला ना तो सुद्धा आम्ही खराब होतो चहा. साधा चहा केला तर एवढी भयानक परिस्थिती, तो सुद्धा खराब होतो. म्हणजे पाणी वापरूच शकत नाही. काय वाटतं कंपनी आल्यावर खरंच तुमचा फायदा झाला का? तुमच्या लेकरा बाळांचा सुखी दिवस झाला? फायदा कशाचा, सगळ्या तोटाच झालेला आहे. आणि आमच्या गावातल्या लोकांना रोजगार पण नाही. रोजगार पण नाही, बाहेरच्या लोकांना रोजगार. बाहेरच्या लोकांना रोजगार आहे. बरं, आता तुम्ही शेतातूनच काम करून आलात, काय शेतात काय? आता शेतात काही नाही तसं, कांदे ते काढलेले आहेत. कांदे काढलेले वखरी. वखारीत येत का? किती गुण आहे कांदा? असं 200-300 गुण. मला खरं खरं सांगायचं, तुम्ही एक महिला आहेत, कांद्यावर काय अपेक्षा होती? अपेक्षा काय होती खरं सांगा. कांद्यावर कमीत कमी म्हणजे 2-3 लाख रुपये व्हावा असं काहीतरी. बरोबर. मुलांना शिक्षणाला पुढे पैसे उपयोगी बरोबर आहे. येतील. सर्वसामान्य 20-25 जनतेचे रुपये बाजार तरी कमीत कमी पाहिजे असं अपेक्षा बरोबर आहे. 25-30 रुपये, कारण कांदा काढायला येईपर्यंत 1.5 लाख रुपये सहज खर्च होतो. कारण मजुरी वाढलेली आहे, पुन्हा कांद्याचे रोप असतायत, नांगरणे पेरणे, भरपूर असा खर्च होतो. आणि महिलांना शेतकऱ्यांना लय अपेक्षा नसते, फक्त त्यांच्या कष्टाचा योग्य तो दाम मिळाला पाहिजे. आजीबाई कशा आहात? आता काय बोलायचं काय बोलायचं काय? काय मग ना परत चुलीवर आलोय, परत चुलीला फुकारी मारायची. काय वाटते? ना वाटतं ना. काय वाटते? चांगलं वाटते का? काय चांगलं वाटत. पहिली चूल चांगली होती का? आत्ताचा गॅस नको? गॅसवर नाही जमत. गॅसवर नाही जमत. बर मग चुलीवर असतं आपलं. चुलीवरच असते. आपल्याला जमतं का गॅसवर? नाही जमत. नाही. काय म्हणते लई तुमच्याकडे पाणी काय पाण्याचं दे हादी. आम्ही आमचं पाणी घेऊन यावं लागले आम्हाला. आहे ना. काय तुमचा काळ कसा होता? या कंपन्या यायच्या आधी कसा होता? आमचा चांगला होता मग. तुमचा चांगला होता. हा. आणि आता योग कसा आहे? आता कसं आहे बघा ना. वाटतंय का विकास झालाय म्हणून? वाटत वाटत आहे ना? चांगला विकास आहे ना? कंपन्या आल्या, लोकांचं जीवन कमी झालं, दुखात्यात गुडघे हात पायी दुखत मग काय बरोबर घाण पाण्यामुळे घाण आजार पाण्यामुळे. वाढले. आजार नाही आजार वाढले आजार नाही वाढले. खरंच. किराणा नाही किराणा नाही. काय म्हणतोय एकंदरीत गाव काय म्हणतोय? आपल्या बारकांच्या पोरांचं खायचं गोळ्या वेस्ट गावगाडा काय म्हणतोय? हा गावगाडा गावगाडा काय हा निवांत चाललाय, पावसाची वाट बघत आहे. पाण्याची लय अडचणी राहतो तुमच्याकडे हा ना, असं म्हणतात आहे. का हो? पिण्याच्या पाण्याची पिण्याची आणि शेताला पाणी. हा मग ते काय फिल्टर पाणी लागतं ना त्याच्यामुळे. हा. काय रस्ते ती बरोबर नाहीत म्हणतात गावात. हा ना, आहे आहे ना. आहे आता तिथं तर सारं खड्डेच झाले, मी बघितलं तर जाऊन आलोय. काय, शेती आता ना नसन आता हा. नको टेन्शन नाही. बर बाकी काय चाललंय? बाकी पद्धतशीर. पद्धतशीर. काय सरपंच साहेब ती येतात का, बघतात का गावाकडे? हा सरपंच कोण आहे तिथं? सरपंच ना हा. चव्हाण आहे. चव्हाण साहेब. आमदार खासदार येतात का हो इकडं? येते त्यांच्या मना वाटत तेव्हा काम निवडणुका झाल्या त्यांचं काम होतं. हा. एकदा काम झालं मग काय. मग काय जनतेचं काही विचारत नाही. हा. बर अरे दादा काय म्हणता, काय चाललंय? निवांत. निवांत. काय शेतीवाडी किती आहे? शेती शेती काय म्हणताय? शेतीत काय आहे? शेतीत ऊस आहे सध्या. ऊस आहे. ऊसाला पाणी कसं आहे? सध्या कमी महिना झालं पाणी नाही. मग ऊस हाल होत असत्या पिकाचे तर. पिकाचं झालं. हा काय वाटतंय बरं एकंदरीत इथले नेते वगैरे लक्ष देत नाहीत का? लक्ष तसं म्हणायला काय एवढं व्यवस्थित नाही. बर लाईटीची काय सोय? लाईटीची सोय लाईटच टिकत नाही. हा. पण तुम्ही अर्ज वगैरे करत नाही का महावितरणाला? महावितरणाला अर्ज केला तरी ते काही लक्ष देत नाही एवढं. काय म्हणतात?
करू करू म्हणतात आता. किती वर्षापासून लाईटीला अशी अडचणी? एक 2-4 वर्ष झाले. 2-4 वर्ष. आणि मग लाईट नसल्यावर नियोजन कसं, दारा वगैरे काढायचं असंच आता मग हाताने काढायची पाहिजे. हाताने? आणि कधी जातील कधी येतील? लाईट तर कधी जाते नाही, आता दिवसातून 4-4 वेळा जाते. हा होय, 4-4 वेळेस. बरं इकडे भावाला विचारूया. अरे दादा मला सांग, कितवीला आहेस तू? आता 11वीला गेलो. 11वीला आहे. बरं हे लाईटीचा असा अडचण असल्यावर अभ्यास कसा होतो? आता करायचं तसंच काय बॅटरी लावून बॅटरी लावून. काय वाटतं का गावात बदल झालाय? तू किती वय असेल भावा तुझा? आता 17 चालू आहे. 17. वाटतं का 17 वर्षात गावात काय बदल झालाय? वाटतंय आता दिसतंय बदल झालेला आहे. काय दिसतंय? दुकानं झालं ते झालं इकडे. अरे दुकानं नाही बाबा, रस्त्याचा विकास झालाय का? पाण्याचा प्रश्न, रोड झालेत ना रोड झालेत. पण आता ते खड्डे बिड्डे झाले. हा. आरोग्य सेवा आहे का इथं? हा आरोग्य सेवा आहे ना. जाऊ का नाही ना? मॅडम या असतात का येतात ना. कधीतरी? हा का रोज? रोज येतात. तसं काय सांगता येत नाही एवढं. काही सांगता येत नाही. पण अभ्यासाला लय अडचण आहे, लय स्ट्रगल करावं लागतं ना हा लाईट मुळे. हो. बरं काय शासनाला काय सांगायचंय? काही सांगायचंय का? काय सांगायचं आता? नाही. अरे काय राव, आपण जनता जनार्दन आहे, जनतेनेच बोलायचं नाही म्हणलं. बर थँक्यू. काय म्हणताय, काय चाललंय गाववाडा? आम्हाला तर भेटताय. बाहेरचे कुठले? आलेगाव. बर तुम्ही सगळे आलेगावचे आहेत का? बारवडी. बारवडीचं काय म्हणते वातावरण? व्यवस्थित तिकडे बी पाण्याचीच अडचण आहे. पाण्याची अडचणी काही नेते वगैरे बघतात का नाही इथे? काय, आता इलेक्शन झाल्यावर त्यांची कामं संपली, हा परत कोण भेटते येते तेव्हा. बरोबर. म्हणजे मतदानापूर्वीच येतात. मतदानाच्या अगोदरच येतात, गाडी घेतात हा. जात्यात, गोड गोड टापा मारतात नुसत्या. हा. पण काय वाटतंय का जनतेच्या आता मनात कुठेतरी आक्रोश पाहायला मिळेल? महागाई काय म्हणते? मागायचं काय सांगायच नको. महागाईचं काय सांगायला नको ना. आहे ती बरं म्हणायचं. आहे ते बरं. बर निश्चित. शेतकऱ्यांना हमी भाव भेटाना, हा. कांद्याला बाजार नाही, कशाला बाजार नाही. कर्जमाफी करतायत ना आता? कर्जमाफी नावाला करतात, हा. अशी कर्जमाफी असती का? बरोबर आहे. ह्याला हे नाही, त्याला 50 शेतकऱ्यापैकी 2 शेतकऱ्याला गावात दोन शेतकऱ्याला बसणार अशी. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.